2008 नंतर झालेल्या पुनर्रचनेनंतर देशात अनुसूचित जमातीसाठी 47 लोकसभा क्षेत्र आरक्षित करण्यात आले. त्यात गडचिरोली चिमूरचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान येथील आदिवासींचे आणि ओबीसींचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून राजकीय पक्षांनी आपली भूमिका जनतेसमोर मांडणे अपेक्षित होते. मात्र त्याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे आदिवासी व ओबीसी समाजातील बहुसंख्याक वर्ग भाजप आणि काँग्रेसवर नाराज असल्याचं चित्र आहे. प्रस्तावित लोहखानी व वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न यासाठी मागील काही वर्षांपासून गडचिरोलीतील आदिवासी आणि ओबीसींच्या प्रश्नासोबत दीर्घ संघर्ष सुरू आहे. सोबतच दुर्गम भागातील आदिवासींची मूलभूत सुविधांअभावी होत असलेली फरफट लपलेली नाही. यामुळे मोठ्या स्तरांवर या प्रश्नांना सोडविण्याचे आश्वासन किंवा त्याची चर्चा व्हावी अशी मागणी आदिवासी समाजातून वेळोवेळी पुढे आली आहे. परंतु अनुसूचित जमातीच्या आरक्षणातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी याकडे कायम कानाडोळा करीत असल्याने हे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहेत.